तुम्हालाही माझ्यासारखी इडलीची चटणी भारी आवडते का? पण घरी बनवायला गेलं तर जमत नाही, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. खास इडलीवाल्या अण्णाकडून ही चटणीची रेसिपी घेतलेली आहे. इतकी मस्त जबरदस्त अशी चवीची झालेली आहे. त्यासाठी पॅनमध्ये तेल टाकलं, मूठभर शेंगदाणे परतून घेतले, एक मोठा कांदा, लसण, अद्रक, 2 टमाटे आणि मूठभरच डाळवं टाकलं. हलकंसं परतायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ, लाल तिखट, थोडं जिरं आणि चिंच टाकली. आता छान मिक्स करून घेतलं. गोडीसाठी गूळ वापरला. हे सगळं टाकल्यानंतर हलकंसं परतून घ्यायचं. त्यानंतर 1 कप पाणी टाकलं. झाकण ठेवून बारीक गॅसवर 5 मिनटं शिजवून घ्यायचं. अशा पद्धतीने शिजून तयार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आणि एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं. आता त्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तेलामध्ये जिरं, मोहरी, उडदाची डाळ, लाल मिरच्या, कढीपत्ता, चिमूटभर हिंग टाकून तो तडका त्यावर फिरवायचा. आत्ता झाली ही मस्त अशी चटणी तयार. चवीला म्हणसाल ना तर 1 नंबर अशी ही झालेली आहे. खरंच मला तर भारी आवडली. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली? मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्या आणि सगळीकडे धमालच धमाल आहे आणि घरात सुद्धा येता जाता काहीतरी खायला लागते, तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. ताटामध्ये 1 ग्लास गव्हाचं पीठ घेतलं, थोडंसं मीठ, ओवा आणि 2 चमचे तूप टाकून चोळून घेतलं. त्यानंतर पाणी टाकून पीठ घट्ट असं चुरून घ्यायचं आणि त्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या. दुसऱ्या वाटीमध्ये 1 चमचा तूप, आलं लसणाची पेस्ट, कोल्हापुरी ठेचा, धनाजिरा पावडर, थोडंसं मीठ, आमचूर पावडर टाकायचं, मिक्स करायचं. तयार पोळीवर ही चटणी चारही बाजूला पसरायची आहे. त्यानंतर दुसरी पोळी टाकायची, त्यालाही चारही बाजूला चटणी पसरवायची आणि अशा पद्धतीने रोल करायचा. त्यानंतर कट करून घ्यायचं. आता कट केल्यानंतर हव्या त्या आकाराने लाटून घ्या. तर मी सगळं अशा पद्धतीने लाटून घेतलं. लाटल्यानंतर तेल गरम झाल्यावर मीडियम गॅसवर उलटपुलट करून छान लालसर होईपर्यंत मस्त असं तळून घ्यायचं. आता मठरी तर तुम्ही बरेच वेळेस बनवली असेल, पण अशा पद्धतीने मसाला मठरी ही पहिल्यांदाच बनवली असेल. चवीला म्हणसाल तर बाकरवडीसारखी ही मठरी लागते. खरंच बनवा आणि कशी झाली मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका. तुम्हालाही काही झटपट आणि खमंग खायचं का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. त्यासाठी उकडलेला बटाटा किसून घेतला, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं पनीर, चवीनुसार मीठ, आमचूर पावडर, धनाजिरा पावडर, भाजीचा मसाला, लाल तिखट टाकलं आणि छान असं एकजीव करून घेतलं. थंडगार पाण्यामध्ये ब्रेड बुडून घेतली, सगळं पाणी त्यामधलं काढून टाकलं आणि आलूचा मसाला त्यामध्ये भरला. आता मसाला भरल्यानंतर तुम्ही ते हव्या त्या आकाराने त्याचा रोल बनवू शकता. तर सगळं मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे. हे पहा, आता कॉर्नफ्लॉवरच्या चुऱ्यामध्ये हे छान असं फिरवून घ्यायचं. आता सगळं फिरवणं झाल्यानंतर तेल गरम करायला ठेवलं. तेल छान कडकडीत झाल्यानंतर त्यामध्ये हे बॉल सोडायचे आहेत आणि उलट पुलट करून छान लालसर होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे. हे पहा, आहे की नाही, बनवायला खूपच सोपी अशी रेसिपी. जेवढी बनवायला सोपी आहे की नाही, चवीला सुद्धा 1 नंबर आहे. वरून मस्त अशी कुरकुरीत झाले ना, आतमधला मसाला 1 नंबर असा झालेला आहे. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही, तुम्ही कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जेव्हा कधी इडली बनवते त्या इडलीचं बॅटर थोडंसं बाजूला ठेवते ही रेसिपी बनवण्यासाठी. त्यामध्ये बारीक चिरलेला भरपूर कांदा, टमाटर, शिमला मिरची, जिरं, ओवा आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता त्यामध्ये कुटलेली लाल मिरची, कढीपत्ता बारीक करून टाकायचा. अजून काही भाज्या घालायच्या असतील तेही घालू शकता. छान असं मिक्स करायचं. आता यासोबत चटणीही बनवायची आहे. तर झटपट चटणी बनवण्यासाठी मूठभर शेंगदाणे, मूठभर डाळवं, हिरवी मिरची आणि थोडी चिंच टाकून छान हे परतून घ्यायचं. मस्त परतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. त्यामध्ये खोबरा खीस टाकायचं. असेल तर ओलं खोबरं का वापरा. चवीनुसार मीठ टाकायचं, पाणी टाकायचं आणि कढीपत्ता टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. त्यावर मस्त असा तडका फिरवायचा. जेवढी बनवायला सोपी आहे की नाही ही चटणी, चवीलाही 1 नंबर लागते. आता बॅटरमध्ये सगळ्यात शेवटी खायचा सोडा टाकायचा, मिक्स करायचं. जर सोडा घालायचा नसेल ना तर नाही टाकला तरी चालेल, पण थोडी जाळी उठण्यासाठी यामध्ये सोडा घातलेला आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकलं, 2 पळी बॅटर टाकलं आणि फुल गॅसवर होऊ दिलं. हलकीशी जाळी उठल्यानंतर थोडी बसल्यानंतर उलटपुलट करून मस्त दोन्ही बाजूनी छान असं भाजून घ्यायचं. आहे की नाही, खूपच मस्त सोपी आणि झटपट अशी रेसिपी. जेव्हा कधी इडलीचं बॅटर उरते ना, तेव्हा ही रेसिपी बनवण्यासाठी मुद्दामून त्यामधलं थोडंसं बॅटर मी बाजूला काढून ठेवते. त्यासोबत ही चटणी अप्रतिम असा हा बेत झालेला आहे. चवीला म्हणसाल ना तर 1 नंबर. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा. माझा तर विश्वासच बसला नाही की ही चटणी खाण्यासाठी तू एवढ्या दुरून येशील म्हणून. पण आज तुला मी ही चटणी शिकवल्याशिवाय काही राहणार नाही. त्यासाठी टमाटे स्वच्छ धुवून घेतले. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, टमाटे चिरून उबडे घातले, कांदे टाकले, लसण टाकला, चिंच टाकलं, मीठ टाकलं आणि छान वाफवून घेतले. टमाट्याची वरची सालं काढून घेतले आणि मॅशरने अशा पद्धतीने मॅश करून घेतलं. जर मॅशर नसेल ना, थंड झाल्यानंतर हाताने कुस्करलं तरी चालेल.
गूळ टाकला, धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकली आणि छान असं मिक्स करून घेतलं. आता जर तुझ्या बाळाला तिखट अजिबातच आवडत नसेल तर ही चटणी अशीच दिली ना तरी छान लागते. पण तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरच्या, तिखट, थोडासा हिंग टाकून हा तडका चटणीवर फिरवायचा. आहा, 2-4 दिवससुद्धा खराब होत नाही. पण 2-4 दिवस राहण्यासाठी ही टिकली तर पाहिजे. तेव्हाच भाजी असली तरी ही चटणी खाण्यासाठी कोणीही सोडणार नाही. इतकी मस्त अप्रतिम चवीची अशी झाली. भातासोबत तर एक नंबर झालेली आहे. पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स